शहापूरमधील कोट्यावधींच्या भात खरेदी घोटाळ्यात तब्बल 2 वर्षांपासून कागदोपत्री फरार असलेला अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या हरीश उर्फ भाऊ दरोडा अखेर पोलिसांच्या तावडीत अडकलाय। ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरीश दरोडाला शहापूरमधून अटक केली आहे। ही अटक विशेष चर्चेत आली कारण नुकताच हरीश दरोडा याचा अजित पवार गटात दाक्षिण्याने प्रवेश सोहळा पार पडला होता आणि आता या अटकेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। साखरबाव केंद्रातील 5000 क्विंटल भाताच्या अफरातफरीचा हा मामला डिसेंबर 2023 मध्ये किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सुमारे 1.5 कोटींच्या भात खरेदी घोटाळ्याचा हा मोठा फटका आणि गेल्या 3 वर्षात शहापूर तालुक्यात एकूण 16 कोटींचा भात खरेदी घोटाळा समोर आलाय। या प्रकरणात हरीश दरोडा याच्यासह सचिव संजय पांढरे, केंद्र प्रमुख जयराम सोगीर आणि आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन अधिकारी, जवारचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुडे, शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड तसेच विपणन निरीक्षक समाधान नागरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार अशी की या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या नावाने बोगस व खोट्या चलन पावत्या तयार केल्या आणि शासन व आदिवासी विकास महामंडळाची तब्बल 1.5 कोटींची फसवणूक केली। ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बच्चाव यांनी हरीश दरोडा याच्या अटकेची माहिती दिली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। शहापूरच्या राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात या अटकेने मोठी खळबळ माजली असून कोट्यावधींच्या भात घोटाळ्याचा गुंता आता उकलण्याची शक्यता अधिक बळावली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, शहापूर।